श्री गणेशाय नमः। सद्गुरुनाथ सरकार की जय। अनुभव आलेखा पुष्प 24वे। आता देव असल्या व नसल्याचे दोन अनुभव सांगावेत असे वाटते। देशातील केंद्र सरकारच्या नुकत्याच निवडणुका झाल्या। त्यात पंतप्रधान कोण होणार याची सर्वांना जिज्ञासा होती। मीही त्यात सामील झालो होतो। 1-2 दिवसात जाहीर होणार असे चालले होते। 8 दिवस निघून गेले। तासाला टीव्हीवर बुलेटिन सुरूच होते। मीही आतुरतेने बुलेटिन पाहत होतो। अस्थिर झालो होतो। अचानक देव निघून गेल्याची जाणीव झाली। अस्थिरत्व अधिकच वाढले। मी बेचैन होतो। अगोदर निवडणूक निकालासाठी अस्थिर होतो, आता देव नाही त्यामुळे अस्थिर झालो। डोकं बधीर झाले होते। काय झाले हे कळत नव्हते। देव दुरावल्याची जाणीव होत होती, पण का दुरावला मला हे कोडे सुटेना। काहीतरी विपरीत चुकीची घटना घडल्याशिवाय तो दुरावत नाही हे मला निश्चित होते, पण काय घडले हेच कळेना। अंतर्मुख होऊन मी विचार केला, पण काही कळत नव्हते। 16 तास त्याची अनुपस्थिती झाली होती। स्थूल कारण दिसेना, असेल कारण सूक्ष्म, पण काय ते आल्याशिवाय कळणार नाही। त्या दिवशीच्या 4 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 पर्यंत तो नव्हता। त्यानेच आपला पत्ता सांगून ठेवला आहे ज्ञानेश्वरीत। परी तयापाशी पांडवा मी हरपलो गिवसावा। जेथ नमा घोषू बरवा करीती ते माझे। मी सहज बनसोडे गुरुजींकडे निघालो होतो। ते जातीने मारी होते। जातानाच आठवण झाली, भक्ती विजयातही पंढरीचा देव असाच हरवला होता। नामदेव ज्ञानदेवांसह सर्व भक्त बेचैन झाले होते। सर्वजण देवाच्या शोधार्थ निघाले। ते सावतामाळी यांच्या मळ्यात तो सापडला। तसा मीही माळी गुरुजीकडे चाललो होतो हे नंतर माझ्या लक्षात आले। मी त्यांच्या घरी गेलो। मी कालपासून देव हरवल्याची गोष्ट सांगत होतो, इतक्यात तो प्रगट झाला। मी म्हणालो, कुठे गेला होतात आणि का? तो म्हणाला, इतकी काय गरज होती राजकीय निवडणूक निकालात समरस होण्याची? त्यात तू हरवून गेलास, मग मीही दुरावलो तुझ्यापासून। मलाही त्याचे म्हणणे खरे वाटले। मी दिलगिरी व्यक्त केली। तो आला आणि मला समाधान वाटले। कुणाला शंका आली असेल, मी देवाला अरे तुरे बोलतो, त्याचे निरसन करणे हे मी माझे कर्तव्य समजतो। माझा आणि त्याचा संबंध ना आई बापाचा, ना भावाचा, ना गुरुचा,
माझा आणि त्याचा संबंध सख्यत्वाचा, मित्रत्वाचा, मित्राशी उकलतो, कारण तो सखा असतो. सख्यत्वात अंतर पडदा नसते. आदरामुळे म्हणा, जे कुठेच बोलता येत नाही ते मित्राशी बोलू शकतो. माझी जवळीक झाल्यानेच देवाशी सख्यत्वाने, मित्रत्वाने बोलतो. आता दुसरा अनुभव. एकदा बेंद्रे आडनावाचे एक गृहस्थ माझ्याकडे आले. कोणतीही व्यक्ती माझ्याकडे आली की ती माझीच होते. त्यास एक आमच्याच परिसरात राज्य रस्त्यावर एक प्लॉट घेणे आवश्यक बनते व त्यास घेण्यास सांगितले जाते. त्याने तो घेतला. 4-8 दिवस सोबत एक मोटरसायकल जुनीच पण चालू परिस्थितीतील घेतली. 15 दिवस झाले असतील. गावाजवळ नदी किनाऱ्यावर अर्ध्या एकरचा एक तुकडा, गाळाची काळी भोर जमीन घेतली. त्यानंतर एखादा दुसरा महिना गेला असेल. त्यास लागूनच आणखी एक अर्धा एकरचा तुकडा घेतला. या सर्व गोष्टी त्याच्या आवाक्या बाहेर होत्या, पण त्या सहजपणे झाल्या. आणखी एक 30 गुंठे जमीन त्याला लागूनच मिळाली. हळूहळू का होत नाही त्याच्या जमिनीचा विस्तार होत गेला. माझाही आत्मविश्वास वाढत चालला होता. आणखी एक अर्धा एकर जमीन निघाली. तीही जमिनीचा सौदा झाला. 10,000 रुपये इसाराही दिला, परंतु तो बदलला. 10,000 वाढवून मिळाल्याने दुसऱ्याशी सौदा केला. विकासाची धावती प्रक्रिया त्यात अडथळा आला. गावातील पाटील प्रतिष्ठितांची मध्यस्थी घातली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तो निराश झाला. ते शक्यही होते, परंतु विशेष म्हणजे मी नाराज व निराश झालो. यावेळी तो देव दुसऱ्यांदा 3 तासासाठी दूर झाला. पहिल्या घटनेत 16 तास दूर होता. या घटनेत 3 तास. मी बेचैन होतो, म्हणजे अस्थिर होतो. मला कळेना व्याकुळ का झालो होतो आणि तो देव का दुरावत होता. पूर्वीच्या घटनेत मी राजकारणात पंतप्रधान कोण या विषयात समरस झालो होतो आणि आता त्याचा अडथळा वाटत होता. म्हणजे त्याच्या संसाराशी एक रस झालो होतो हे मला वाटते. मी सावध झालो. यात 3 तास गेले. तो प्रगट झाला आणि म्हणाला, आपण आपल्या संसाराशी बांधले जातो. हे समाजसेवेचे लक्षण नव्हे. सेवा म्हणजे अलिप्तपणे केलेले सामाजिक कार्य. कार्य बांधले, सेवा बांधील नाही. आपण अनेकांची सेवा करीत असतो, म्हणजे आपण अनेकांशी बांधले जाऊच असे नाही. सेवेचा अर्थ निश्चितच झाला. सेवेचा अर्थ निश्चित झाला आणि मी मुक्त झालो. बरीच जुनी गोष्ट आहे. 1961 ची गांधी जन्मशताब्दी वर्ष. मी तेव्हा साळेगावला शिक्षक होतो आणि या वर्षात भरीव कोणते काम करू शकलो हा प्रश्न होता. एक हरिजन महारोगी, त्यास श्रमदानातून एक सुंदर कौलारू घर बांधून देण्याचा संकल्प केला. सेवेसाठी शिक्षक, विद्यार्थी होते. शक्य झाल्यास सामाजिक सहभागही घ्यायचा होता. एक हरिजन महारोगी व्यक्ती शोधली. त्याच गावातील जुनाट जीर्ण झालेले त्याचे झोपडे बाजूला सारले
जागा स्वच्छ केली. माती पांढरी तिथेच होती. जवळच एक पाणी असलेला नाला वाहत होता. तेथून पाणी आणून चिखल करून विटा तयार करायच्या होत्या. ते आपणास श्रमदानातून शक्य नव्हते. आम्ही विचार करीत होतो, मजूर लावावा लागेल असे वाटले. इतक्यात तिथे गोपीनाथराव कुंभार, त्यांचे काम तेच होते, विटा पाडणे व त्या बांधणे. त्यांना विचारले, मजुरी काय घेणार? ते म्हणाले, गरिबाच्या कामासाठी मजुरी असते हे मला माहीतच नाही. मी मंदिरे देवाची बांधतो, मजुरी घेत नाही. खायला भाकरी द्या गरजेपुरती, हीच माझी मजुरी. अनेक मंदिरे बांधली, परंतु तुम्ही घेतलेले काम त्या मंदिराहून भारी वाटले, कारण यात जिवंत देव राहणार आहे. हरिजन आणि तोही महारोगी. त्याचे डोळे अश्रूंनी ओथंबले होते. हरीची मंदिरे मी बांधली होती, आता हरिजनाचे आणि तेही महारोग्याचे मंदिर बांधण्याची संधी दिल्यास मी माझे भाग्यच समजेन. त्याच्या हाताखाली काम करणारा एक मजूर, तोही निष्काम सेवा करू इच्छित होता. कामाला सुरुवात झाली. विद्यार्थी झेपेल त्या भांड्याने पाणी आणीत होते. त्यात विद्यार्थिनीचाही सहभाग होता. शिक्षक हाती पडेल ते काम करीत होते. कुणाला संकोच नव्हता. विटासाठी चिखल पोचविण्याचे काम 7वीचे विद्यार्थी व शिक्षक करीत होते. मंतरल्यासारखी काम सुरू होती. कुंभार बाबा म्हणाले, छत कशाचे? आम्ही म्हणालो, 7 शिक्षक 10 पत्रे घेणार आहोत. ते म्हणाले, कौलारूचं घर नाही का चालणार? आम्ही म्हणालो, हो, पण कौलारू कोठे मिळतील? ते म्हणाले, माझ्याकडे आहे आणि हे श्रमदान करण्याचे ठिकाण आहे. मात्र कौलारू बसविण्यासाठी लाकडाचा एक सांगाडा करावा लागतो. त्यासाठी लागणारी लाकडे आपल्याकडे नाहीत, ती आम्ही आणूतच. निवाऱ्याची सोय झाली. सुतार म्हणाला, लाकडे आणा, मी कापून तासून बनवून देतो. तुमचे श्रमदानाचे हे काम आहे, मलाही त्यात सहभागी करून घ्या. ते म्हणाले, कवरचा सांगाडाच काय, कवाडे खिडक्या मी करून देतो, फक्त लाकूड आणून द्या. लाकडासाठी पैसे हवे होते. ते माझ्याकडेही नव्हते, परंतु माझ्याकडे 5 ग्रॅम सोन्याची एक अंगठी होती. त्यावेळी 140 रुपये 10 ग्रामचे येत होते. मी अंगठी मोडली, 70 रुपये आले. लाकडाच्या कारखान्यावर गेलो. हिशोब करून लाकडे विकत घेतली. कवाड, चौकटी, खिडक्या व इतर कौलारू चौफळे ही सर्व लाकडे 70 रुपयात बसली. 1 रुपया कमी पडला नाही अथवा जास्तही लागला नाही. सुताराने सुंदर दरवाजे, खिडक्या, वरील चौफळा करून दिला. लोहार म्हणाला, या कामात लागणारे सर्व लोखंडी काम मी करून देईल. त्यांनी गज, विजागऱ्या सर्व बसवून दिल्या. घराचे काम पूर्ण झाले. त्यात अनेक अनुभव आले. संकल्प करा, तो पूर्ण करण्यासाठी जणू काही सर्व सृष्टी सज्ज असते, असा हा अनुभव. 1961 ची गोष्ट. या काळात मी लाखा येथे शिक्षक होतो. 1962 ला अष्टग्रही म्हणजे 8 ग्रह एकाच राशीत येणार होते. त्यामुळे सृष्टीत मोठा उत्पात होणार होता असे भाकीत केले जात होते. प्रलय येणार असे बोलले जात होते. त्यावर उपाय, यज्ञ, यागातिक कार्यक्रम, शांतीसाठीचे नियोजन केले जात होते. त्यासाठी गावोगावी जाऊन रामायण, एकनाथाचं 1 वर्ष कथा चालणाऱ्या
हा ग्रंथ सुरू ठेवण्यासाठीचा मी संकल्प केला होता. त्यांना रामायण ग्रंथ पुरविण्याचे ठरविले होते. यासाठी ग्रंथ आणण्यासाठी मी पंढरपूरला जाऊन ग्रंथ खरेदी करून बार्शी मुक्कामी आलो होतो. तेथे रेल्वे स्टेशनवरच झोपलो. झोपेत स्वप्न पडले. विनोबाजी स्वप्नात आले होते. ते माझी भेट घेऊ इच्छित होते असे मला समजले. वास्तवात त्यांना माझ्याविषयी आदर आपुलकी होती. त्यांची भेट मला दुःखदायक वाटत असे, कारण गेल्या 1 वर्षापासून मी जिल्हा परिषद शिक्षकाची नोकरी करीत होतो. त्यांना हे आवडणार नाही असे मला वाटले. काय करावे मला सुचेना, कुठे लपावे असेही मला वाटले. इतक्यात दत्त म्हणून ते समोर उभे राहिले. उभे काय करतो असे विचारले. मी सांगितले मुलांना शिकवितो. ते म्हणाले, वा, फार चांगले काम स्वीकारलेस. मुलांना घडविणे यापेक्षा मोठे काम दुसरे कोणतेच नाही. मला आनंद झाला. इतक्यात पेपरवाल्याच्या आरोळीने मला जाग आली. सकाळचे 6:30 वाजले होते. पेपरवाला ओरडत होता, विनोबा जयंती निमित्त अग्रलेख अवश्य वाचा. मी जागा होतोच. मी पेपर विकत घेतला. 11 सप्टेंबर 1961. मला आश्चर्य वाटले. जयंतीच्या दिवशी स्वप्न. मी चकित झालो. मी आधीच स्वप्नामुळे अस्वस्थ झालो होतो. आता आनंदी झालो. त्यात स्वप्न आणि जयंती, दुग्ध शर्करा योगच वाटला. 1963ला मी शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी नेकनूर येथे आलो होतो. कॉलेजला जाताना एका शिक्षकाचीच ती बैठक होती. त्या ठिकाणी कॅलेंडरवर श्री रामकृष्ण परमहंस यांचा मोठा फोटो होता. मी त्या फोटोकडे आकर्षित झालो. तेव्हा मी 25 वर्षाचा होतो. त्यापूर्वी विवेकानंदांच्या फोटोकडे आकर्षित व्हायचो. त्यांची हात छातीकडे बांधून उभी असलेली, ऐटीत असलेली फोटो, मलाही ती पाहून ऐट यायची. परंतु यावेळेस काय झाले कुणास ठाऊक. मला रामकृष्णांची फोटो तिथेच मला खिळवून ठेवत होती. मी कितीतरी वेळा तिथेच राहायचो. वेळेची भानच राहायची नाही. महाविद्यालयात जाता येताना पाहायचो. माझी मनतृप्ती व्हायचीच नाही. अनेक मित्रांना तो फोटो दाखवायचो. कदाचित त्यांना तो आवडला नसेल, परंतु मला तो फोटो त्यांना दाखवायला आवडायचा. बरेच दिवस गेले तरीही माझे हे वेड मला गोडच वाटायचे. मी देहभान विसरून जायचो. लोकांनी जाणीव करून दिली तरी त्याचे भान मला राहत नसे. असाच एकदा मी आपल्याच धुंदीत होतो. माझी मलाच जाणीव झाली. ज्ञानेश्वरीतली ओवी आठवली. संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर, विनाशाची वाघूर प्राणियाशी. ज्ञान. इथे एका शिक्षकाची मुलगी मॅट्रिकला होती. या लोकांना संशय तर आलाच नसेल या भीतीने मी घाबरून गेलो. फोटोचं काय, त्या घराकडेही दृष्टी जाईना. दरम्यानच्या काळात मी ते गुरुजी व त्यांच्या मुलीकडे पाहिलेच नाही. मनात आलेल्या या विचाराने तिकडे पाहणे बंद झाले. 10-12 तास झाले. मी ते पूर्ण विसरून गेलो. घरी आलो. नित्याप्रमाणे घरी पाहतो तर तोच फोटो. मी म्हणालो, हा फोटो इथे कसा? तो म्हणाला, एक मॅट्रिकची मुलगी येथे आली होती. हा फोटो देऊन ती माझ्या पत्नीला म्हणाली, माझ्या वडिलांनी तो दिला आहे. ते म्हणाले,
गुरुजींना हा फोटो फार आवडतो, त्यांच्या घरी तो नेऊन दे म्हणून मी हा फोटो घेऊन आले. तिला फार आनंद झाला होता हा फोटो देताना. या सर्वाचे मला आश्चर्य वाटते. एके दिवशी दीपाली दिलीपराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी माझ्या भेटीसाठी आले. त्यांनी यापूर्वी शासकीय कृषी अधिकारी म्हणून 10-15 वर्ष काम पाहिले होते. त्यानंतर त्या दोघांनी नोकरी सोडून दिली व घरची शेती विकसित करण्याची ठरविली. त्यासाठी ते नांदेडला आले आणि नोकरीचा राजीनामा दिला. अद्ययावत पद्धतीने त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. शेतीचा विकासही झाला. अनेक शेतकरी त्यांची विकसित शेती पाहून प्रेरित झाले. शासनाने त्यांनी केलेला हा शेती विकास पाहून राज्यपालांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. त्यानंतर आणखी एकदा असाच गौरव राज्यपालांकडून झाला. नवी अवजारे, यंत्रे, ट्रॅक्टर, खते आदीचा खर्च करूनही उत्पन्न वाढतच गेले. शासकीय व खाजगी कर्जे यांची बेरीज उत्पन्नापेक्षा जास्त झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि ते अस्थिर झाले आणि सुस्थिर होण्यासाठी माझ्याकडे आले. आमचा हुकमी प्रयोग प्राणायाम त्या दोघांनाही सांगितला. प्राणायामासाठी लागणारे आवश्यक गुण मुळातच त्यांच्याकडे होतेच. निर्वैरत्य आणि प्रेम राहिली ही साधना त्यांनी नियमित केली. अनुभव येणे अटळ होते. एक वेळ ते हृदयरोगाने बेजार झाले. दवाखान्यात गेले, औषधी घेतली, परंतु औषध गोळ्यांचा परिणाम आला नाही. अन्ननलिकेला 15 ठिकाणी जखमा झाल्या. त्याच्यासाठी पुन्हा औषधोपचार घेतले, परंतु उपयोग झाला नाही. त्यांना औषध गोळ्याची भीती वाटत होती. ते थेट केजला माझ्याकडे आले. त्यांची पत्नी म्हणजे माझी पुतणी, त्यांचे सासरे माझे चुलत भाऊ, प्रसिद्ध ॲडव्होकेट बाळासाहेब खंदारे. ते केज येथेच होते. तेव्हा ते या दोघांच्या बरोबर आले होते. ते म्हणाले, मी यांच्या बरोबर आलो. तुम्ही पूर्वीची औषधे बंद करा आणि तुम्हीही नवीन औषधाऐवजी प्राणायाम सांगता. त्या प्राणायामाने या जखमा, अल्सर कसा बरा होईल? मी म्हणालो, सध्या ते कमालीचे अशक्त आहेत, परंतु ते 3ऱ्या दिवशी येथे चालत येतील. अंतर तुमच्या आणि आमच्या घराचे 2 किलोमीटरचे आहे. ते चालत येणार व जाणार आणि बरोबर 3ऱ्या दिवशी ते चालत आले आणि परत गेले. आता दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही. यानंतर पुण्यात ते स्थायिक झाले. बंगला घेतला. एका कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीमार्फत ते विमानाने रशियाला एका कृषी सेमिनारला उपस्थित राहिले. तिथे त्यांनी सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शनही केले. सध्या ते हैदराबाद कृषी विकास कंपनीमार्फत सेंद्रिय शेती व फळबागा यावर प्रयोग व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. सध्या ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी सेंद्रिय शेती समृद्धीवरील अनुभवाचे एक पुस्तकही प्रकाशित केले आहे. एकूणच त्यांच्या जीवनाला गती मिळाली आणि आत्मविश्वास वाढला असून तो इतर शेतकऱ्यांनाही देण्याचा ते प्रयत्न करीत आहे.